एंट्री तिकीट आहे पर पर्सन 60 रुपीज आणि टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 6:30. एंट्री करताना तर चला बघूया आपण कसं आहे म्हणजे. चामुंडेश्वरी मातेची मातीमध्ये बनवलेली प्रतिकृती. हे आहे लाफिंग बुद्धाच. ही जी आर्ट आहे ही आहे म्हैसूरमध्ये जो स्पेशली दसरा सेलिब्रेट केला जातो त्याची एक प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हैसूरचे शेवटचे राजा श्रीकांता दत्ता नरसिंहराजा वडेयार. जोडियाक भारतमधला कृष्ण रथ चालवत आहेत आणि अर्जुन रथमध्ये बसलेला आहे. इथे साकारला आहे इजिप्तमधलं पिरॅमिड द ममी आणि हे इतकं सुंदर होतं ना. या सँड म्युझियममध्ये इतकी सुबकता होती. बारीक बारीक गोष्टी देखील इतक्या छान या वाळूमध्ये कोरलेल्या होत्या. असं वाटत होतं जणू काही हे आपण समोरच बघत आहे. आणि हे आहे मरीन लाईफ. या सँड म्युझियमची स्थापना 2014 मध्ये झाली आणि तब्बल 150 वाळूचे ट्रक वापरून इथे ही शिल्प साकारली गेलेली आहेत. यामध्ये रामायण, महाभारत तसेच म्हैसूरमधले प्रसिद्ध सण जसे की दसरा तसेच राजवाडा यांच्या प्रतिकृती इथे साकारल्या आहेत. आणि इथे एक छोटेसे बर्ड म्युझियम देखील होते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड, कलरफुल बर्ड होते आणि हे असे आपल्या अंगावर डोक्यावर बसून आपण इथे फोटो देखील. इथे सुंदर अशा प्रकारे इस्लामिक कल्चर देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरंच या कलाकारांना सलामच आहे कारण इतक्या सुंदर रीतीने हे सर्व सादरीकरण केलेले आहे. बारकावे देखील खूप यामध्ये आहेत. पुढच्या आर्टमध्ये ख्रिसमसचा देखावा केलेला आहे जसे की ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज आणि पुढची थीम आहे जंगल थीम. यामध्ये वेगवेगळे सगळे प्राणी आहेत. आमच्या जवळपास तासभरात हे म्युझियम बघून झाले. यानंतर आम्ही पेट पूजेसाठी निघालो. आम्ही इथे मस्त ऑथेंटिक फूड शोधत होतो तर आम्हाला इथल्या बेस्ट पुलावची माहिती लागली. सो आम्ही आता तिथेच चाललेलो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी खाण्यासाठी जाणार आहे तिथे जाण्यासाठी मेन सिटीतूनच जावे लागते. त्यामुळे म्हैसूर सिटी देखील पाहून होईल. म्हैसूर सिटी देखील मस्त आहे. इथले रोड देखील सुंदर आहेत त्यामुळे सिटीमधून जाताना देखील खूप मस्त वाटत होते. इथूनच बस स्टँड तसेच म्हैसूर पॅलेसकडे जाता येते. पण आधी आम्ही पेट पूजा करणार होतो आणि त्यानंतर म्हैसूर पॅलेस बघायला जाणार होतो. आम्ही खास इथले नॉनव्हेज ट्राय करण्यासाठी हनुमंतू पुलावला जाणार होतो. सँड म्युझियम पासून ते जवळपास 5 ते 6 किलोमीटर आहे. आइसक्रीम बना रहे हो ना सर त्रिवेणी
त्रिवेणी स्पेशल होममेड. ओके. त्रिवेणी आईस्क्रीम. गुलाबजाम. गुलकंद. हा सर गुलकंद. सब्जा. तो कौन सा आइसक्रीम? बटरस्कॉच. कॉस्ट होममेड 100. जस्ट एक. हॉटेल हनुमंतामध्ये आमचं जेवण झालं. आम्ही ते चिकन पुलाव घेतला होता. टेस्ट मस्त होती त्याची. आणि आता इथून पुढे आम्ही मैसूर पॅलेस बघायला निघालेलो आहे. आणि हे अगदी मेन मार्केटमध्येच आहे. हे मैसूरचं मार्केट आहे. मेन एरिया आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आता आम्ही इथून पुढे चाललो आहे मैसूर पॅलेस पाहायला. मैसूर पॅलेसचा फुल व्हिडिओ पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. Exit the roundabout onto Sayajirao Road.